आईची तब्येत खराब आहे, तिला जरा बघून आले असते मी, म्हणजे काय हवं नको ते बघितलं असतं ना. याचा तुला विचारायची गरज नाही, तू जाऊ शकतेस. थँक्यू बाबा, जाऊन येते मी. एक काम कर, तू आवरून घे, मी ऑफिसला चाललोय, तुला सोडतो. बघताय नाही कशी सेवा चालली, जणू खरीखुरीच राणी आहे. कशाला जायचंय आणि इथली कामं कोण करणार? अजून जेवणाची तयारी व्हायची आहे, पीठ दळून आणायचंय, आतलं कपाट आवरायचंय. मालती मॅडम, सगळी कामं झालीत. हो का? झालीत का सगळी कामं? म्हणजे अजून काही दुसरी कामं नाही आहेत असं म्हणायचंय तुला? फर्निचरवर किती धूळ बसलीये बघितलंस का नाही? काही जायची गरज नाहीये. आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं कोण बघणार पुन्हा? अहो, मी आल्यावर करते ना सगळं. आता फक्त जाऊन आईला भेटून येते. काही गरज नाहीये जायची. आधी कामं कर. आई, तिची आई आजारी आहे, भेटून येईल ना, कामं काय होत राहतील नंतरही. इंद्रा. हो मालती, अगं तिला जाऊ दे, मी आहे ना, मी करेल सगळं. जा तू राणी, आणि काय लागलं तर कळव. हो आबा, येते मी लगेच. आबा तयार रहा, आज बघाच काय तमाशा होतो ते. चल निघूया आपण. येते. विक्रांत साहेबांचा फोन म्हणजे नक्की काहीतरी काम असणार. लक्ष्मी येणार. हॅलो, हा विक्रांत साहेब. अहो, गरीबाची कशी काय आठवण काढली? बोला की, काय काम होतं? 2 काम आहेत. 2? हा बोला तरी साहेब, लगेच करून टाकू. आधी मला सांग, वस्तीत आपली काही माणसं आहेत का? आहेत की साहेब. अहो, आपलीच माणसं आहेत. साधा आहे, पक्या आहे, झालं तर कृष्णा बी आहे आपला. अगदी विश्वासातली माणसं आहेत. तुम्ही बोला तरी काय काम आहे, करून टाकू. गुड, नीट एक. ठीक आहे साहेब, होऊन जाईल. आणि काय? आधी तू हे काम कर, मग पुढचं सांगतो. गजा, काम चोख व्हायला पाहिजे. अहो होणार साहेब, अगदी चोख होणार काम, तुम्ही काळजी करू नका. गुड. मला कळत नाही मी कसा हो म्हणालो हिला सोडायला. काय इंद्रा, एक वेळ होती तिचा पाय मुरगळलेला असताना तिला रस्त्यावर सोडून आलास, आणि आता नाही, राणी काय सोडणार नाही तुला इंद्रा. आता ती पुन्हा तोच प्रश्न विचारणारच. अरे पण तू काय उत्तर देशील तिला? नाही जाऊ दे, एक काम करतो, काही बोलण्यापेक्षा ना पटकन तिला सोडून देतो. सर, खरं सांगू का, तुम्ही मला सोडायला येत आहे याच्यावरती माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वासाचं काय त्यात? मी सरळ त्याच रस्त्याने चाललोय ना, म्हणून सोडतो तुला, बाकी काही नाही. पण याआधी तुम्ही कधी असं सोडतो म्हटलं नाहीत ना? हो, फक्त तू आता मला नको ते प्रश्न नको विचारूस म्हणजे झालं. सर, ते आपण पिकनिकला गेलो होतो, आठवतंय का तुम्हाला? हो. म्हणजे लोक कसं आहे ना, मस्त मजा करायला जातात ना पिकनिकला. म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायला जातात, तिथल्या जागा डोळ्यात साठवायला जातात, तिथली शुद्ध हवा घ्यायला जातात. पण तुम्ही तर इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, पुढे चाला, किती उशीर झालाय, हेच सगळं करत होतात तिथं सुद्धा गेल्यावर. मला तर असं वाटत होतं की मी शाळेच्या पिकनिकलाच गेले, म्हणजे आम्ही सगळे पोरं आणि तुम्ही आमचे मास्तर. म्हणजे एवढ्या भारी पिकनिक मध्ये सुद्धा तसलं कडू तोंड केलं होतं तुम्ही. असंच नाही मी तुम्हाला कडू कारलं म्हणत. चला. ए होल्ड होल्ड होल्ड.
मला कडू करलं म्हणतेस? सेम टू सेम सेम असाच चेहरा करायचा. मग दुसरं काय बोलणार आहे तुम्हाला? बघा ना, तुम्हीच बघा, आरशात बघा कसं दिसतंय ते. आता काय उपयोग आहे चेहरा बदलून? आणि हा, तसंही जास्त आनंद दाखवू नका चेहऱ्यावरती, काय प्रॉब्लेम होईल ना. कसला प्रॉब्लेम? ते तुम्ही आता मला वस्तीत सोडायला येता ना. हो. मग तुमच्याकडे बघून तर लोकांना असंच वाटेल ना की किती आनंदाने बायकोला माहेरी सोडायला आलाय. पण तुम्ही बायकोला सोडायला नाही आलात ना. मग कोणाला सोडायला आलायत तुम्ही? बोला ना, कोणाला सोडायला आलायत तुम्ही? कोण आहे मी? आपलं नातं काय आहे? ओ गॉड, आता ही हळूहळू मी टाळतोय त्या प्रश्नांकडेच चालली. बोला ना सर. मला नाही माहित. बर, मग तुम्ही मला घ्यायला सुद्धा याल का? हो. अच्छा, मग काय सांगू बुवांना की कोणाला घ्यायला? बोला ना, अजून उत्तर सापडलं नाही का तुम्हाला? सर, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूयात. हा, चल. ऐक देवा, गोळ्या खाल्ल्या का? खाल्ली आत्ताच गोळी. आता बरं वाटतंय ना? होय, वाटतंय बरं. बया, पोरगी यायची, बसून कसं चालेल? हे बी आवरायला घेते. ऐक अगं सुरकी, तुला काय वाटते? तू किती बी आवरलं तर राणीला काय तू आजारी कळणार नाही का? अगं राणी आहे ती, लेक आहे तुझी. तो किती बी दडावलं ना तरी तिला कळणारच बघ. हा, असं बोलू नका. तिला कळलं ना तर मला हॉस्पिटलात जायला लावल ती. असं काय बी ऐकायचं नाही. ती तर होणारच आहे बघ. अजिबात नाही. बघा, तिला काही कळून द्यायचं नाही. आत्ताच कुठे तिचा संसार सुरू झालाय. आता ती तिच्या संसाराकडे बघल का आपली दुखणी खुपणी काढत बसल? म्हणून म्हणते या, माझं काय दुखतंय खुपतंय राणीला सांगायचं नाही. आता मी कशाला सांगतोय, पण तिला जर कळलं तर तू काय करणार आहेस? ते बघायला येईल ता वाचता. ऐक, पण तिला आपल्याकडून काय नाही कळून द्यायचं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सारखा बाजूला आणि इकडे तो झालो. परत मी आराम करत बसले तर तिला संशय येईल. अगं सुरकी, तुला झेपणार आहे काही? तू आराम कर की. करता येईल आराम नंतर, तिच्या समोर नको. हे आराम करत बसले ना तर तिला कळायला उशीर लागायचं नाही की मला बरं नाही. पहा तुम्ही बाजूला. अगं पण तुला त्रास होईल. काय नाही त्रास होत मला, आणि झाला तरी माझ्या पोरगीसाठी सहन करीन मी. सारखा तुम्ही. का आता? हो, माझ्याकडे काय बघत बसलाय तुम्ही? मरणाचं काम पडलंय घरात. जावा त्या नळावर 4 पाण्याच्या बादल्या घेऊन या. ठेव लवकर, गाड्याची वेळ झाली. चल 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 चल. आले गाडी आले. ये बात. चल, टायर बसला. झालं आपलं काम. गजाभाऊला जाऊन सांगू.
चल बाय. तुला वाटलं तर मला फोन कर, मी येताना तुला पिक करेन. अहो निघालात तुम्ही, आता इथपर्यंत आलाय तर चला ना घरी. अगं आता नको, खरंच खूप उशीर होईल मला. अहो आई बुवा विचारतील. नंतर कधीतरी येईन ना, आता नको, खरंच उशीर होईल. ठीक आहे. हो राणी, काय झालं? बघा, देवाची पण हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत थांबावं. मला फॅक्टरीत जायचं होतं, उशीर होईल. आता मला स्वतःलाच टायर चेंज करावं लागेल. काय का आता? अहो तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. हा राणीचा इलाका आहे, इथे एक हाक मारली ना तर दुनिया इकडचे तिकडे होईल. हो का? बघाच. काय झालं? अरे ते टायर पंक्चर झालंय जरा. एवढेच ना, आत्ता करतो. फुलगजा, झालं काम? होय साहेब, अगदी चोख काम झालंय. बरं, तो निघाला नाहीये ना? अहो निघतात कुठले, तास दीड तास जाईल तिथंच आता. नाहीस. बर आता काय करू सांगा? सांगतो. इंद्रा, तो आता बघच. सर एक विचारू का? नको सर, विचार. पाणीपुरी खाऊया का? पाणीपुरी इथे? हो. अहो चला ना, ते बघा, तो खूप भारी बनवतो. नाही अगं नको, वेळ नाहीये माझ्याकडे, मला फॅक्टरीत जायला उशीर होतोय. काय का आता? अहो पाणीपुरी खायला असं केवढाचा वेळ लागणार आहे? टायर बदलून होईल ना, तोपर्यंत खाऊन पण होईल आपली. नाही अगं, खरंच नको, आता नको. अहो चला ना, मला ना खूप आवडते. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही एकदा ट्राय तर करा. हा, बाटल्याच तुमच्यासाठी एकदम अशी नॉर्मल बनवायला सांगू. चला ना प्लीज. ठीक आहे. पिंटर दादा, एक प्लेट फुल तिखट. अजून लक्षात आहे तुमच्या? उपमाच्या राणीची ऑर्डर विसरतोय होय. आणि ह्यांना कशी देऊ? कशी म्हणजे? तिखट, मीडियम, फिकी, रगडा जास्त देऊ, कांदा पाहिजे का शेव पाहिजे ते पण सांगा. नाही, मला आठवत नाही मी कशी खातो ऍक्च्युली. म्हणजे लास्ट टाइम मी तेव्हाच खाल्लेली, लहानपणी मित्रांसोबत गेलेलो पिकनिकला तेव्हा. बरं मी सांगते, यांना मीडियम द्या आणि कांदा आणि शेव पण द्या. आत्ता देतो. हा, आणि मला ना थोडं त्यात. सर, तुम्ही काय बोलू नका. एकतर माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आता जेव्हा बोलाल ना तेव्हा तेच बोला. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे. हे असं काय दिलं यांनी? हे बघा, जेव्हा दादा पुरी देईल ना तेव्हा त्यात हे टाकून खा, एकदम बेस्ट लागेल. ओके फाईन. रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. काय झालं? काय बघताय? तुमच्याकडे बघतोय.
काहीतरीच काय. स्वतःच्या बायकोकडे बघायला परमिशन घ्यावी लागेल. खरंच तुम्ही किती सुंदर दिसता. कुणीतरी ऐकेल ना. आणि आता आपलं वय राहिलंय का हे असं बोलण्याचं? का आपण म्हातारे झालोत का? प्रेमाला वय नसतं, प्रेम असावं लागतं, मग झालं. आज बरी प्रेमाची भाषा सुचते तुम्हाला? नेहमी सुचते. तुम्ही जर समोर असाल ना तर आपोआप सुचते. काय झालं असायला? हे असं बोलता आणि अडकता माहितीये ना? आठवते ना. पण मला ती तो काळच वेगळा होता नाही. म्हणजे प्रेमाच्या 4 गोष्टी सुद्धा चोरून बोलायला लागायच्या. तुम्ही कायम स्वयंपाकघरात काम करत असायचात आणि तुम्हाला भेटायला मी लपत छपत यायचो. आठवतंय का? असंच लपत छपत आला होतात आणि कधी सासूबाई मागे येऊन उभ्या राहायला कळलं पण नाही. आणि मग खाल्लीत बोलणी त्यांची. तुमच्यासाठी काही पण मला ती मी खरंच नशीबवान आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तुम्ही सगळ्यांशी जुळवून घेतलात. तुम्हाला जे जमलंय ना ते कोणालाही जमू शकत नाही. नाही काय असं वेगळं काही केलेलं नाहीये. असं तुमचं मोठेपण आहे. अजून एकच गोष्ट कराल माझ्याकरता. कोणती? काय करताय तुम्ही? जसं तुम्ही मला स्वीकारलात तसं राणीला स्वीकारा. ती गरीब बिचारी पोरगी आपल्या घरात लग्न करून आली. आपली सून आहे ती. तिलाही वाटलं पाहिजे ना हे आपलं कुटुंब आहे, आपण कुटुंबाचा भाग होती. तिला तिच्या माहेरी जाताना परवानगी घ्यायची गरज नाही हे तुम्ही तिला समजावून सांगायला हवं. आपला इंद्रिय आता बदललाय, बदलतोय. तुम्ही जर का राणीला स्वीकारलत ना तर हे आपलं घर आनंदानं सुखानं नांदेल. खोटं होतं ना? तुम्ही हे जे आता काही प्रेमाने बोललात खोटं होतं ना? अहो खरंच नाही. मला राणीचा विषय काढलेला आवडत नाही पण मुद्दाम बोललात ना. आपण फक्त तिच्याच बद्दल बोलतोय. इतकी ती महत्वाची आणि मी नाही का? असं ऐकून तर घ्या. मी का ऐकून घेऊ? कारण तुम्हाला राणी वाटते तशी नाहीये. नाही, ती तुम्हाला वाटते ना तशी नाहीये. मी मात्र तिला चांगलीच ओळखून आहे. पण मला कळत नाही तुम्हाला तिचा इतका पुळका का आलाय. तुम्ही का हट्ट करताय? अहो राणी, मी नाराज आहे. हे कळून सुद्धा तुम्ही फक्त तिच्याबद्दलच बोलताय हो. तुमच्यासाठी ना मी कधीच महत्वाचे नव्हते. याआधी काय तर ते कामगार तुमच्यासाठी महत्वाचे होते आणि आता ती राणी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बरोबरच आहे म्हणा. शेवटी ती सुद्धा एक कामगारच आहे ना. दादा अजून एक प्लेट. आत्ता देतो. काय झालं? नाही काय नाही, एक छोटस काम आहे पण करेन नंतर. बाया 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 काय करायचं या पोरगीचं आता? कुठे घेऊन आली बघा जावई बापूंना. राणे, ए राणे, तू काय कळतं त्याला? काय झालं? काय झालं? कुठे घेऊन आली जावई बापूंना? या असलं रस्त्यावरचं खायला घालतेस नाही त्यांना? त्यांना या असलं खायची सवय तरी असेल का? त्यांना जरी खाऊन काय त्रास बिरास झाला तर कोण जबाबदार? तू काय कळत नाही का ग? आई कान दुखतोय ना माझा. नाच आणलीस पाय. नाही, तिची काही चूक नाहीये. मीच तिला म्हणालो होतो की मला खायचंय म्हणून. पण तुम्ही तरी कशाला असलं काहीतरी खायचंय? तुमच्या घरच्यांना नाही आवडायचं. नाही बुवा, त्याची काही काळजी करू नका. अहो आता काय इतर रस्त्यावरच उभं राहून बोलायचं आहे बाई. चला की घरी. नाही मला उशीर होईल आणि आता लगेच टायर चेंज होईल ना, सो मी निघतो लगेच. अहो थोडा चहा घेऊन जा ना. लई वेळ नाही घेणार तुमचा. वाईस गोटभर चहा प्या आणि जावा वाटलं सर तुम्ही लगेच. आता तुम्ही इथं वस्तीत आला आणि तसेच निघून गेले तर
आम्हाला जरा वाईट वाटेल. चला की घरी. बरं ठीक आहे. दादा हे घे. किती झाले? काय राणी ताई तुमच्याकडनं पैसे घेणार आहे. अहो इंद्रा सर इथं आमच्या इथं आले आणि पाणीपुरी खाल्ली. हेच लय आमच्यासाठी. बर चला. काच्या भाऊ समजा व्यवस्थित काम चाललं होतं. मध्ये ह्याने घोळा बघा नाही कामाचा सत्यानाश करून टाकला ह्यानी. अरे पण असं कशाला करायचं तुम्हाला कळत नाही वे? सांगितलंय ते काम करायचं. आमची काय बी चूक नाही. इंद्रा सरांनी सांगितलं तेच केलं आम्ही. काच्या भाऊ मला सांगा इंद्रा सर चुकीचं सांगतील का? ह्यानी मुद्दाम इंद्रा सरांनी सांगितलेलं विरोध केलंय. हे तुला काय माहित? तू आला तेव्हा बघायला कंपनीचं फॅक्टरीचं नुकसान व्हायला असंच काम केलंय. नुकसान केलं यांनी. काय बी आणू नकोस आमच्यावर. खोटं बोलायचं नाही. चुकीचं काम कोणी बी करू दे शिक्षा सगळ्यांना बघायला गेलं. काय संबंध आहे काच्या भाऊ? आम्ही का सक्षम व्हायची? अहो चुकी ह्यानी केली. ह्यांना शिक्षा बोलली पाहिजे. त्यांच्या चुकी शिक्षा आम्हाला का? तू बघायला होता का? शांत व्हा. शांत व्हा. काय चाललंय? शांत व्हा. हे बघा आम्ही नवीन युनिटवर काम सुरू केलंय आणि हे म्हणते चुकीचं केलंय. केटी साहेब समजा व्यवस्थित काम चाललं होतं पण ह्याने मध्येच कोणा बाकी हा सत्यानाश करून टाकलाय कामापाठी. आम्ही काय बी चुकीचं केलं नाही. इंद्रा सर चुकी सांगतात का? तुम्ही मुद्दाम काम चुकीचं करताय. हे तुला काय माहितीये? समजा चुकीचं काम केलं ह्यानी. अरे देवा इंद्रा सर पण फोन उचलत नाही. कुठे गेले इंद्रा सर? काय अरे बसून सोडू आपण प्रश्न. काय प्रॉब्लेम आहे? हे काय नाही ह्याच्यावर आबासाहेब तोडगा काढतील आता. होय बाई आता याचा निकाल झालाय. आबासाहेबच लावतील. या नाही नाही राणी जाऊ बापू तुम्ही इथंच थांबा. मी आलेच लगेच. हो नो. आणि आय थिंक मी माझा फोन कार मध्ये विसरलो. मी घेऊन येतो. सर थांबा. कार मध्येच आहे ना मग नाही कुठे जात. ओके. हा आता या. बसा. क्या बसा तुम्ही पण. बसा बसा. आओ बसा बस. या. बर. तब्येत बरी आता तुमची? बरं आहे मला. कोणा काही त्रास नाही ना झाला? नाही नाही आता काही त्रास नाही. गुड. बर तुम्ही बसा. मी 2 मिनिटात चहा करते. अहो नाही नाही असू द्या बसा. आपण गप्पा मारूया. अहो तुम्हाला चहा प्यायला म्हणूनच घरी बोलवून आणलंय आणि चहाच करायचा नाही वे. तुम्ही बसा की गप्पा मारत. मी लगेच आणते बनवून चहा. कर लवकर. मी पण आलेच. बुवा त्यांना नक्की त्रास होत नाही ना? काही वाटलं तर सांगा. संकोच करू नका. होय नक्की सांगेन. थँक्यू. घ्या बुवा. घ्या चहा घ्या. ऐक काय झालं असायला? नाही काही नाही. काहीतरी आठवलं. काय आठवलं? मला तो दिवस आठवला जेव्हा तुला स्थळ बघायला आलं होतं.
शांत व्हा. राजकारण आहे त्यांची आता सरांनी सांगितलं तेच केलं आम्ही. जमत नव्हतं तर करायचं नव्हतं. कशाला माहिती करायचं होतं. एवढं नुकसान करायचं होतं तर तुम्हाला कळत नाही कसं वागायचं कंपनीत. कामाच करता का तुम्ही. इतक्या दिवस काय केलं तुम्ही. काय झालंय प्रॉब्लेम झालाय काय हा कामगार गेट पर्यंत आले खूप चिडलेत ते या बघूया कसं काम करताय तुम्हाला माहित आहे कसं काम करायचं. अरे बस शांत व्हा. शांत व्हा आधी. अरे एकत्र काम करताना तुम्ही पण आता एकमेकांच्या जीवावर उठलात. काय झालंय काय. आबा ह्याने आपल्या फॅक्टरीचं मुद्दाम नुकसान केलंय. नाही बाबा आम्ही काय बी नुकसान केलं नाही. केलंय जाणून बुजून केलंय. करायचं समजत नाही व्हाय कसं करायचं ते. इंदिरा सरांनी सांगितलं तसंच केलंय मग नुकसान कसं होईल. पण तुमच्या या गाडापळामुळं कंपनीचं नुकसान झालंच ना. आम्ही नाही नुकसान केलं. इंदिरा सरांनी जे सांगितलं तेच आम्ही केलंय आणि उलट आणखीन मारा ना आम्हालाच. हो हो यांनी जाणून बोलूनच केलंय. होय होय मुद्दाम केलंय समजा. हे बघा आम्ही मुद्दाम नुकसान केलेलं नाही. इंदिरा सरांनी सांगितलं तसंच केलंय. तुम्ही आधी शांत बाबू एकदम शांत. तुम्ही असं जर गोंधळ घातला तर मला कसं कळणार आहे. एडी शांतपणे सांगा काय झालंय. आबा सगळं इंदिरा सरांनी सांगितल्याप्रमाणेच चालू होतं. फक्त युनिट नवीन असल्यामुळे इन्स्ट्रक्शन बरोबर असून सुद्धा आपलं बरंच नुकसान झालंय आणि यांना वाटतंय की यांनी मुद्दामून हे केलंय. इंदिरा कुठे ते माहित नाही बाबा. मी बराच वेळ त्यांना प्रयत्न करतोय कॉन्टॅक्ट करायचा पण ते उचलत नाहीत. विक्रांत अरे इंदिरा भेटला का तुला. नाही मी क्लायंट कडे गेलो होतो. हा गेला कुठे. इंदिरा भाऊजी तर वस्तीत गेलेत ना राणीला सोडायला. तो फॅक्टरीत गेलाच नाही का. नाही मी क्लायंट कडे जाताना तो फॅक्टरीत जातो सांगून निघाला होता. आता फॅक्टरीत गेले नाहीये तसंच दिसतंय ना. मी त्याला म्हणालो होतो की कामगार गोंधळलेत म्हणून. आता वस्तीतच थांबला की काय राणी सोबत. अरे देवा म्हणजे फॅक्टरीत इकडे एवढा मोठा गोंधळ झाला आणि इंदिरा भाऊजी तिकडे नाहीतच. त्यांनी लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती. राणीनेच तर इंदिराला थांबवून घेतलं नसेल ना. तसं असेल पण मला याचा सूक्ष्म मोक्ष लावावाच लागेल.